हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार. सोनूस क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. आज आपण बघूया हा असा मोत्यांचं सुंदर मंगलसूत्र अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याने की तुम्हाला प्रत्येक स्टेप कळेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिला हे मंगलसूत्र बनवायला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. मी इथे 30 गेजचे वायर घेतला आहे. त्यानंतर 4 mm ची पर्ल मोती घेतले आहे. त्यानंतर मंगलसूत्र चेन, ग्रीन कलरचा क्रिस्टल, 0 mm ची गोल्डन मोती, जंप रिंग, 22 गेजची तार आणि ज्वेलरी मेकिंग टूल्स, जे आपण प्रत्येक ज्वेलरी बनवायला यूज करतात. इथे मी आधीच हे मोत्याचे फूल बनवून घेतले आहे. 2 रेड आणि 1 ग्रीन. हे फूल कसे बनवायचे ते तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओमध्ये बघू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. त्या व्हिडिओमध्ये हे फ्लावर कसे बनवायचे पूर्णप्रमाणे डिटेल्समध्ये दाखवले आहे. चला तर मग पहिला 22 गेजचे तारमध्ये एक लूप रेडी करून घेतला आहे आणि त्या लूपमध्ये 30 गेजची वायर फिट करून घेतली आहे. हा अशा प्रकारे लूप रेडी झाल्यावरती हे आपण 30 गेजचा तुकडा एक कट करून त्या लूपमध्ये फिट करून घेतला आहे. हे काय अशा प्रकारे आपण फिट करून घ्यायची. आणि जो एक्सेस वायर असेल तो आपण कटरने कट करून घ्यायचं. त्यानंतर जे फूल आपण रेडी करून घेतला होता तो लूपमध्ये ठेवून 30 गेजचे वायरने नीट फिट करून घ्यायची. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण फिट करून घ्या. तसेच तिन्ही फूल आपण नीट गठ्ठ करून घ्यायचे. मी इथे 0.3 mm ची वायर न यूज करताना 30 गेजची वायर यूज केली आहे. तुम्ही 0.3 mm ची वायर सुद्धा यूज करू शकता. जसे आपण 2 फुलं गठ्ठ करून घेतलं आहे लूप बनवून, तसेच तिसरं लूप पण बनवून घ्यायचं आणि थर्ड फ्लावर सुद्धा त्या लूपमध्ये अटॅच करून घ्यायचं. अशा प्रकारे तिन्ही फूल मी ह्या तारमध्ये अटॅच करून घेतला आहे. पूर्ण बाजूने 30 गेजची वायरने नीट गठ्ठ करून झाल्यावर ॲक्सेस वायर जी असेल ती आपण कट करून घ्यायची. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हे तार गठ्ठ करून घ्या.
पूर्ण बाजूने. आणि एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं, ज्याने की तो फूल हलणार नाही. गेजची वायरला नीट रॅप करून घ्यायची आणि रॅप झाल्यानंतर ते जे एक्सेस वायरचा तुकडा आहे तो आपण कट करून घ्यायची. त्यानंतर 22 गेजचा तार सुद्धा आपण कट करून घेऊया. लूप बनू शकते तेवढा पार्ट सोडून ती तार आपण कट करून घेऊया. दोन्ही बाजूनी थोडी थोडी तारचा तुकडा सोडून घ्यायचा, ज्याने की आपण तिकडे लूप बनवू शकतो. आता राऊंड नोज प्लायरने दोन्ही बाजूला लूप बनवून घ्यायची. अशा प्रकारे लूप झाल्यानंतर त्यामध्ये आपण जंप रिंग अटॅच करून घेऊया. दोन्ही साईडला सुद्धा आपण जंप रिंग अटॅच करून घ्यायची. त्याआधी त्या मंगळसूत्राच्या पॅन्डंटला थोडासा कर्व शेपमध्ये करून घ्यायचं, ज्याने की त्याचं लुक कर्व शेपमध्ये राहणार, स्ट्रेट दिसणार नाही. आणि ते झाल्यावरती आपण त्यामध्ये जंप रिंग अटॅच करून घेऊ. मी इथे छोट्या साईजची जंप रिंग घेतली आहे. तुम्ही तुमच्या अनुसार मोठी सुद्धा घेऊ शकते. मी इथे छोट्या साईजची घेतली आहे. आता ही जंप रिंग आपण थोडीशी उघडून घेऊया आणि ते लूपमध्ये आपण टाकून घेऊया. तसेच आपण दोन्ही बाजूनी करून घ्यायचे. दोन्ही बाजूनी झाल्यानंतर आपण ही मंगळसूत्र चेन घ्यायची आणि त्यामध्ये सुद्धा एक जंप रिंग अटॅच करून घ्यायची. जंप रिंग फिट करताना या टायमाला आपण ते पेंडंट सुद्धा त्याच जंप रिंग मध्ये अटॅच करून घ्यायचं. तसेच दोन्ही बाजूनी करून घ्यायचं. नीट फिट करून झाल्यावर असा हा मोत्यांचा सुंदर मंगळसूत्र रेडी होतो. तुम्हाला जर हा मंगळसूत्र पाहिजे असेल किंवा नथ मेकिंग अँड ज्वेलरी मेकिंग रॉ मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता. मी माझी इंस्टा ID डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे किंवा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने की माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. बाय.